मंडळी, लग्नानंतर मंगळसूत्र घातलं नाही म्हणून एका अभिनेत्रीला चांगलाच ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. तर कोण आहे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर अभिनेत्री क्षिती जोगने मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सिरीज या चारही माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा क्षितीनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. यानंतर क्षिती जिम्मा 2 या चित्रपटात पाहायला मिळाली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी क्षिती नुकतीच एका मुलाखतीमध्ये मंगळसूत्र घालण्याबाबत तिने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तर अभिनेत्री क्षिती जोग आरपार या यूट्यूब चॅनलच्या वुमन के बाद या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने लग्नानंतरचा एक किस्सा सांगत मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली. नेमकं क्षिती काय म्हणाली हे जाणून घेऊया. तर क्षिती म्हणाली, मी कुठेतरी गेले होते तेव्हा मी मंगळसूत्र घातलं नव्हतं. लग्नानंतर 1-1.5 वर्षात कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले होते. तू मंगळसूत्र नाही घातलंस? तुझं नुकतंच लग्न झालं ना? असं विचारण्यात आले. म्हटलं, त्याला माहीत आहे ना मी त्याची बायको आहे आणि मला माहीत आहे ना तो माझा नवरा आहे. तुला माहीत असो की नसो मला काय फरक पडतोय? म्हणजेच ते घातल्याने काय होणार आहे का? मला मंगळसूत्र खूप आवडतं. तो खूप सुंदर दागिना आहे असं माझं मत आहे. पण ते माझ्या मनावर आहे. मला माहीत आहे माझं लग्न झालं आहे. मंगळसूत्र घालायचं की नाही हे मी पाहेन. आता तिच्या या व्हिडिओवर ट्रोलर्सने क्षितीचा चांगलाच समाचार घेतला आहे. हिंदीचा ट्रेंड तुम्ही मराठीमध्ये आणताय. हे सगळं आपल्या मराठी संस्कृतीला शोभत नाही. क्षितीच्या पिढीतील अनेक बायका रोज मंगळसूत्र घालून कामासाठी बाहेर पडतातच ना. तर अशा नाना विविध प्रकारच्या कमेंट्स करून सध्या नेटकरी क्षिती जोगवरती निशाणा साधताना दिसतात. तर या ट्रोलिंगबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.